आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। आपण थेट जाऊया सोलापूरमध्ये। हेलिपॅडच्या जवळ विजय केसरकर आणि सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी मंदार गोंजारिया आहेत। 11:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरमध्ये आगमन होईल। थेट जाऊयात सध्या विजयकडे। विजय, कसा बंदोबस्त आहे सध्या हेलिपॅडच्या परिसरामध्ये आणि आगमन झाल्यानंतर सभास्थळापर्यंत जाईपर्यंत साधारण किती वेळ लागेल, कसा कडेकोट बंदोबस्त आहे? अमोल, खरं तर 10:45 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरातील जे हेलिकॉप्टरचं हेलिपॅड आहे त्या ठिकाणी येतील आणि तिथून कार्यक्रमाचं स्थळ हे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी हा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील। साधारण या 200 ते 300 मीटरच्या या अंतरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आता हे सगळं आपण जे वाहनं बघतो हे सगळे भाजपचे सगळे नेते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी पोहोचले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या मार्गावर आपण जर बघितलं तर एसपीजीने पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। कुठल्याही व्यक्तीला या मार्गावर सोडलं जात नाही। कुठेही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही हायगे या ठिकाणी केली नाही, कारण या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर ऊस असेल किंवा ज्वारी असेल ही सगळी पिकं आहेत आणि या पिकांमध्ये देखील सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना देखील तैनात करण्यात आलेलं आहे। कारण ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागामधले इथले कुठलेही नागरिक या कार्यक्रमापर्यंत चालत असेल किंवा कुठल्याही पिकांमधून पोहोचू नये याच्यासाठीची खबरदारी आहे ती सगळी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 10:45 या ठिकाणी पोहोचल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती हा कार्यक्रम आहे, त्यामुळं सगळा बंदोबस्त आहे तो या मार्गावरती तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूने हा मार्ग आहे तो सजवण्यात आलेला आहे। भाजपचे फ्लेक्स आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। या जो सोहळा आहे घरकुलांचा हस्तांतरण सोहळा आहे त्याची माहितीचे सगळे होर्डिंग्स आहेत ते या ठिकाणी लावले आहेत। म्हणजे तगडा बंदोबस्त आहे। जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील कार्यक्रम आटपून पुन्हा एकदा हेलिपॅडकडे जात नाहीत तोपर्यंत हा असाच पद्धतीचा बंदोबस्त आहे तो देखील तैनात राहणार आहे। निश्चित अपडेट तुमच्याकडून विजय घेत राहू, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपण जाऊया सभास्थळी ज्या ठिकाणी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, कसं वातावरण आहे सध्या सभास्थळाच्या ठिकाणी? लोकांची गर्दी कशी आहे आणि राजकीय दृष्ट्या आजचा हा जो सोहळा आहे तो किती महत्त्वाचा आहे? हे सभास्थळ नक्की कसं आहे, कुठे आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात। भारतातील सर्वात मोठा हा गृहप्रकल्प नरसई आडम मास्तर यांनी गेली 14-15 वर्ष मेहनत करून उभारलेला। आपण जर पाहिलं तर कष्टकरी श्रमिकांसाठी उभारलेली ही घरं अक्षरशः शेकडो एकर जागेमध्ये हा 15,000 गृहप्रकल्पांचा हा देशातला सर्वात मोठा गृहप्रकल्प आणि या गृहप्रकल्पाच्या बरोबर मधोमध पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचा किंवा हे जे काही लोकार्पण होणार आहे या गृहप्रकल्पाचं त्यासाठीचा हा मंडप आहे आणि या मंडपामध्ये आपण लोकांची गर्दी पाहतो आहोत। अर्थात ही गर्दी जे लाभार्थी आहेत या प्रकल्पाचे त्या लाभार्थींची आहे, त्यांच्या कुटुंबियांची आहे। आपण सगळे जाणतो की अगदी लाखो रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी देखील स्वतःचं घर शहरामध्ये असणं हे स्वप्न असतंय। मात्र नरसई आडम मास्तर यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केलंय। घराचं स्वप्न साकार होणं हे सोपं नसतं, मात्र आडम मास्तरांनी ते साकार करून दाखवलंय आणि या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेत। भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 11:15 वाजता मोदींचं या ठिकाणी आगमन होणार आहे। आधी हे हा जो गृहप्रकल्प आहे यातील एक जे प्रातिनिधिक घर आहे त्या घराची पंतप्रधान पाहणी करणार आहेत। त्यानंतर इथेच एक योगा सेंटर आहे, त्या योगा सेंटरची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर स्टेजवरती कार्यक्रम होणार आहे। नरेंद्र मोदी जे आहेत ते लोकांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर 12 वाजताच्या दरम्यान हा कार्यक्रम आटोपून दक्षिण भारतामध्ये बेंगलोरला, कर्नाटकला मोदी जाणार आहेत। राजकारण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत। या ठिकाणी आपण गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद नक्की किती उरलेली आहे हा जो प्रश्न सातत्याने विचारला जातो, या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। यामध्ये दडलंय की काय हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे आणि खास करून उत्तर भारत पादाक्रांत केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींनी
दक्षिण भारतामध्ये आपलं लक्ष किंवा आपली ताकद केंद्रित केलेली आहे. बरोबर. 2 दिवसांपूर्वी केरळमध्ये आपण पंतप्रधानांना मंदिरामध्ये पूजा करताना पाहिलेलं होतं. या सोलापूरला दक्षिण भारताचं प्रवेशद्वार मानलं जातं. इथून पुढे दक्षिण भारतामध्ये जाणार आहेत. पुढचे 1, 2, 3 दिवस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण भारतामध्ये असणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर भारत भारतीय जनता पक्षासाठी नरेंद्र मोदींसाठी एका अर्थाने मजबूत गड ऑलरेडी बनलेला आहे. मात्र दक्षिण भारत अजूनही दूर आहे मोदींच्या पासून, भारतीय जनता पक्षापासून. तिथे जोर लावण्याचा हा प्रयत्न तिथे जोर आहे लावण्याचा नरेंद्र या मोदींचा. निमित्तानं आजच्या या सुद्धा होईल हे सुद्धा बोललं जातंय. मंदार आणि विजय दोघांचेही आभार. या संदर्भातले अपडेट तुम्हा दोघांकडूनही घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.